नमस्कार मित्रांनो. शासनाच्या विविध योजना, विविध कार्यक्रम, विविध मोहीम राबवित असताना या डिजिटल युगामध्ये प्रेझेंटेशनला फार महत्त्व आलेलं आहे आणि म्हणून योजना, कार्यक्रम, मोहीम राबवत असताना तो कार्यक्रम कशा पद्धतीने राबविला, त्याचा फोटो स्वरूपात आणि व्हिडिओ स्वरूपात अहवाल सादर करावा लागतो किंवा आपल्या कार्यालयात ते आपल्याला जतन करून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. तर अशा वेळेला पी-पी-टी आणि फोटो फाईल हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. पी-पी-टी म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि फोटो फाईल म्हणजे वर्डमध्ये आपण जे काही फोटो आपण आपल्या कार्यक्रमाचे असेल, योजनेचे असेल, मोहिमेचे असेल, जे आपण ॲक्टिव्हिटी करतो त्याचे फोटो काढून ठेवून आपण त्याला एक टेक्स्ट देतो, कॅप्शन देतो आणि सदरची माहिती जतन करून ठेवतो. आणि जेव्हा आपले वरिष्ठ अधिकारी येतात तेव्हा आपण त्यांना प्रेझेंटेशन करून दाखवतो, की आमच्या कार्यालयामध्ये अशा-अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे. तर असंच अतिशय सोप्या पद्धतीमध्ये फोटो फाईल कशी तयार करावी याकरिता हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. नमस्कार, मी सुरेश आमटे. आपण पाहतात प्रयत्न आणि सातत्य. तर मित्रांनो, आपण लगेच सुरुवात करूया. फोटो फाईल कशा पद्धतीने तयार करावी. आता प्रथम या ठिकाणी आपल्याला फोटो लागतात आणि तो फोटो कोणत्या कार्यक्रमाचा आहे त्याची आपल्याला थोडक्यात माहिती लागते. तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया. प्रथम आपण या ठिकाणी वर्डमध्ये A4चं पेपर घेतलेला आहे आणि त्यावर आपण या ठिकाणी फोटो ॲड करणार आहोत. फोटो तुम्हाला ॲड करायचा असेल तर प्रथम या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट या ऑप्शनमध्ये जा. इन्सर्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला शेप्समध्ये जायचं आहे. जर तुम्ही शेप्स नाही घेतले तर तुमचे फोटो चांगल्या पद्धतीने तुम्हाला ॲड करता येणार नाहीत, म्हणून शेप्स घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की रेक्टँगल राउंडेड कॉर्नर्स हा आपल्याला शेप या ठिकाणी घ्यायचा आहे. हा घेतल्यानंतर एक चौकोन आपल्या समोर तयार होतो. याला क्लिकने तुम्ही प्रेस करा आणि प्रेस करून ड्रॅग करून घ्या. तुम्हाला पाहिजे तेवढा त्या पद्धतीने आपण या ठिकाणी चौकोन तयार करूया आणि त्यानंतर आपण याला सेंटरमध्ये करण्यासाठी ॲडजस्ट करून घेऊया आपल्याला पाहिजे तेवढा. A4 पेपरमध्ये आपण 2 फोटो ॲड करणार आहोत, म्हणून आपण या ठिकाणी 2 रेक्टँगल घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला व्हाईट पाहिजे तर कलर इथे ग्रीन आलेला आहे. इथे बघू शकता ABCD नाव आहे. याच्यावर क्लिक केले की हा व्हाईट होईल. जर तुमच्याकडे हे ऑप्शन शो होत नसेल तर या ठिकाणी क्लिक करा. इथे कुठेही एका ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचं बॅकग्राऊंड व्हाईट झालेलं दिसेल. आता प्रथम या ठिकाणी याची जी बॉर्डर रेषा आहे ती अतिशय पातळ आहे, म्हणून आपण प्रथम या ठिकाणी बॉर्डर रेषेची साईज वाढवून घेऊया. मी या बॉर्डर रेषेवर क्लिक करतो आणि शेप आउटलाईन यावर क्लिक करतो. शेप आउटलाईनवर क्लिक केल्यानंतर वेटवर या आणि वेटवर आल्यानंतर ह्या लाईन आपल्याला दिसतात जाड पद्धतीच्या, पातळ पद्धतीच्या. याच्यातून आपण ही लाईन या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, म्हणजे बॉर्डर आपली छान पद्धतीची दिसेल. ओके, आता या ठिकाणी मला परत खाली याच पद्धतीचा एक रेक्टँगल घ्यायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि राईट क्लिक करून या ठिकाणी कॉपी करा आणि परत राईट क्लिक करा आणि पेस्ट ऑप्शन करा. तुम्हाला हे परत तयार होताना दिसेल. या ठिकाणी याला ड्रॅग करा आणि खालच्या बाजून खेचून घ्या. आता 2 आपल्या या ठिकाणी रेक्टँगल तयार झालेले आहेत. याला बऱ्यापैकी ॲडजस्ट करून घ्या. वर कॅप्शन द्यायचा आणि खाली देखील आपल्याला कॅप्शन द्यायचा आहे. अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या. याला थोडी साईड देखील छोटी करून घ्या, म्हणजे काय होईल तुमचं कॅप्शन या ठिकाणी बसेल. आता मी या ठिकाणी दोन्हीला ॲडजस्ट करून घेतलेला आहे, पाहिजे तशी साईज करून घेतलेली आहे. आता महत्त्वाचं आहे इथे फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत. फोटो ॲड करण्यासाठी तुम्ही या चौकोनामध्ये राईट क्लिक करा. राईट क्लिक करून ॲड टेक्स्ट करा. जोपर्यंत तुम्ही राईट क्लिक करणार नाही आणि ॲड टेक्स्ट करणार नाही तोपर्यंत तुमचा फोटो व्यवस्थित बसणार नाही. या ठिकाणी मी राईट क्लिक केलं आणि ॲड टेक्स्ट करून परत इन्सर्ट या ऑप्शनवर गेलेलो आहे. इन्सर्ट या ऑप्शनवर गेल्यानंतर इथे पिक्चर्स नावाचा एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करा. दिस डिव्हाइस किंवा तुमच्या इथे माय कॉम्प्युटर येत असेल त्यावर क्लिक करा आणि तुम्ही फोटो ज्या ठिकाणी स्टोअर केलेले आहेत त्यावर चला. आता या ठिकाणी होम, गॅलरी, डेस्कटॉप, डाउनलोड आणि डॉक्युमेंट्स, आणि तुम्ही जर पेन ड्राईव्ह जोडला असेल तर खाली तुम्हाला पेन ड्राईव्हचं नाव देखील दिसू शकतं. मी या ठिकाणी डाउनलोड्समध्ये माझे फोटो ठेवलेले आहेत म्हणून डाउनलोड्सवर क्लिक करतो आणि या ठिकाणी मी एक फोटो कुठलाही चॉईस करतो जो मी या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे. तर या फोटोवर क्लिक करतो आणि इन्सर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सदरचा फोटो आपल्या इथं येईल. हा बघा, हा फोटो इथे आलेला आहे. परत या फोटोला आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. या चौकोनामध्ये हा फोटो बसेल या पद्धतीने याला तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. खालच्या बाजूला देखील आपण खेचून याला अशा पद्धतीचा ॲडजस्ट करू शकतो. आता कुष्ठरोग सर्वेक्षणचा फोटो आहे, तो मी या ठिकाणी ॲड केलेला आहे. परत मला त्याच मोहिमेमधला दुसरा फोटो ॲड करायचा आहे. आता माझ्याकडे तो फोटो आहे का मला माहिती नाही, परंतु आपण दुसरा कुठला तरी एक्झाम्पलसाठी घेऊया. फोटो घेण्यासाठी मी या चौकोनामध्ये परत राईट क्लिक करतो, ॲड टेक्स्ट करतो. इन्सर्ट या ऑप्शनवर गेल्यानंतर पिक्चर्सवर जायचं आहे. दिस डिव्हाइसवर गेल्यानंतर डाउनलोड्समध्ये माझे फोटो ठेवलेले आहेत. मी डाउनलोड्स या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर
इथून एक कुठली तरी इमेज सिलेक्ट करतो किंवा तीच परत या ठिकाणी सिलेक्ट करतो, म्हणजे दिसायला सुंदर दिसेल. खरं तर एका कार्यक्रमाचे 2 फोटो तुम्ही या ठिकाणी लावायचे आहेत, म्हणजे आपल्या वरिष्ठांना एका कार्यक्रमाचे अनेक फोटो असल्याचं दिसेल आणि ते सुंदर देखील दिसेल. मी या ठिकाणी दोन्ही फोटो ॲडजस्ट केलेला आहे. मला या ठिकाणी कॅप्शन द्यायचं आहे. मी या ठिकाणी कॅप्शन देण्यासाठी इथे क्लिक करतो. परत इन्सर्ट या ऑप्शनमध्ये जाऊन शेप्सवर जायचं आहे आणि आपल्याला हा रेक्टँगल या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. इथे चौकोन आल्यानंतर ड्रॅग करून घ्या. अशा पद्धतीने आपण ड्रॅग करून घ्या पाहिजे तेवढं तुम्हाला, आणि याचं बॅकग्राऊंड आपल्याला व्हाईट करून घ्यायचं आहे आणि याची जी आउटलाईन किंवा बॉर्डर आहे ती वाढवून घेण्यासाठी शेप आउटलाईनमध्ये जा, वेटमध्ये जा आणि या ठिकाणी तुम्ही ही बॉर्डर या ठिकाणी सिलेक्ट करा. आता इथे निळा कलर आलेला आहे, इथे ग्रीन आलेला आहे. तुम्हाला याचा जर कलर बदलायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी शेप आउटलाईनवर जा आणि इथून तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही बदलू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी टेक्स्ट ॲड करायचा असेल तर परत इथे राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर ॲड टेक्स्टवर क्लिक करा आणि या ठिकाणी आपण आपल्याला जे पाहिजे ते मराठीमधून लिहू शकता. मी या ठिकाणी कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम असं लिहितो. कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम. आता मी छोटं कॅप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी याचा आपल्याला साईज वाढवायची आणि कलर द्यायचा असेल तर प्रथम या टेक्स्टला सिलेक्ट करा, होममध्ये जा आणि इथून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता आणि ठेवला तरी चालतो, परंतु मी या ठिकाणी DO सुरेश एम.आर. देवनागरी हा या ठिकाणी फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे. याची साईज मी या ठिकाणी 36 ठेवणार आहे. इथून वाढवा किंवा इथून डायरेक्ट तुम्ही 36 देखील घेऊ शकता. मी 36 घेतलेला आहे. आता याचा स्ट्रक्चर बिघडलेला आहे, आपण ते व्यवस्थित करूया, नो प्रॉब्लेम. त्याला या ठिकाणी कलर देण्यासाठी फॉन्ट कलरवर गेलो आणि इथून मी या ठिकाणी कलर सिलेक्ट केलेला आहे. ओके, निळा कलर दिलेला आहे आणि बॉर्डर देखील मी करून घेतलेला आहे. हे सगळं केल्यानंतर याला ॲडजस्ट करण्यासाठी खाली खेचा, हा व्यवस्थित दिसेल. आता आपल्याला हा फोटो थोडासा खाली घ्यावा लागेल, त्यासाठी मी याला ॲडजस्ट करून घेतो. या फोटोला क्लिक करून आणि कुष्ठरोग सर्वेक्षणला देखील थोडंसं खाली खेचून इथं व्यवस्थित करून घेतो, म्हणजे काय व्यवस्थित दिसेल. हे कॅप्शन झालं आपलं. आता या ठिकाणी ही मोहीम कुठे राबवली ते कॅप्शन देण्यासाठी परत मी या ठिकाणी इन्सर्टमध्ये जातो, शेपमध्ये जाऊन रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि इथे या ठिकाणी अशा पद्धतीचं ड्रॅग करतो आणि इथे हे कोणतं कॅप्शन आहे ते कॅप्शन या ठिकाणी देतो. परत या ठिकाणी बॉर्डर लाईन वाढवतो. बॉर्डर लाईन वाढलेली आहे तर राईट क्लिक करून ॲड टेक्स्ट करतो आणि इथे लिहितो उपकेंद्र वेळम गाव घाडेवाडी येथे कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित आरोग्यसेवक व आशा गटप्रवर्तक. ओके, हा फॉन्ट छोटा दिसतोय म्हणून याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर होममध्ये जाऊन आपण याची साईज 16 घ्यायची आहे. त्यानंतर इथून फॉन्ट आपण चेंज करून घेऊया, DO सुरेश एम.आर. आणि त्यानंतर इथून कलर देऊया आपण त्याला. तुम्ही कोणताही कलर चॉईस करू शकता. मी या ठिकाणी हा कलर चॉईस केलेला आहे आणि या ठिकाणी याला थोडं ॲडजस्ट करूया आणि हा आपला कॅप्शन चांगल्या पद्धतीचं दिसेल अशा पद्धतीनं सेट करूया. तर बघा, अशा पद्धतीने आपलं हे पेज फोटो फाईलचं एक सिलेक्ट झालेलं आहे. अतिशय सुंदर दिसते आहे. असंच तुम्हाला आता नवीन पेज ॲड करायचं असेल तर इथे क्लिक करा, इन्सर्ट या ऑप्शनमध्ये जा, ब्लँक पेज इन्सर्ट करा. आता हे ब्लँक पेज तुमच्या समोर आलेलं आहे. असे पाहिजे तेवढे तुम्ही ब्लँक पेज या ठिकाणी ॲड करू शकता. आता ब्लँक पेज ॲड केल्यानंतर या ठिकाणी आपण परत त्याच पद्धतीनं परत एक वेळेस दाखवतो तुम्हाला. इन्सर्टमध्ये जा, शेपमध्ये जा आणि या ठिकाणी एक रेक्टँगल या ठिकाणी तुम्ही चॉईस करा. चॉईस केल्यानंतर याला ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर याचं बॅकग्राऊंड घालवा. इथून बॉर्डर लाईन याची मोठी घ्या. वेटमध्ये जाऊन या ठिकाणी बॉर्डर लाईन हे घ्या. हा ग्रीन कलर चेंज करायचा असेल तर इथे जाऊन याचा ग्रीन कलर चेंज करून घ्या आणि याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करा, कॉपी म्हणा, परत राईट क्लिक करा आणि पेस्ट करा. म्हणजे हे परत 2 रेक्टँगल आपल्याकडे तयार झालेले आहेत. त्याला खाली खेचून घ्या, ॲडजस्ट करून घ्या
आणि या ठिकाणी परत तुमचा फोटो ॲड करण्यासाठी राईट क्लिक करा, ॲड टेक्स्ट म्हणा, इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चरमध्ये जाऊन आपण या ठिकाणी आपला इमेज या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मी या ठिकाणी एक एक्झाम्पलसाठी इमेज घेतो आहे. शाळेतील कार्यक्रमाची इमेज आहे. या इमेजला या ठिकाणी मी ॲडजस्ट करून घेतो आणि परत या ठिकाणी राईट क्लिक करून ॲड टेक्स्ट करतो आणि दुसरी इमेज या ठिकाणी घेतो. दिस डिव्हाइसमध्ये गेल्यानंतर परत दुसऱ्या पद्धतीची एक इमेज इथून सिलेक्ट करतो. ही दुसरी इमेज या ठिकाणी आलेली आहे. तिला देखील व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता. फोटो घेताना लँडस्केप म्हणजे आडवाच घ्या, शक्यतो तुम्हाला तो फोटो येतं ॲडजस्ट करायला बरं पडेल. आता याचं कॅप्शन काय आहे तर आरोग्य शिक्षण आहे. इथे देखील उपकेंद्रात उपस्थित लाभार्थ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आलेलं आहे आणि इथे शाळेत देखील आरोग्य शिक्षण देण्यात आलेलं आहे. परत या ठिकाणी इन्सर्टमध्ये जा, शेप्समध्ये जा आणि हा रेक्टँगल सिलेक्ट करून इथे तुम्ही ड्रॅग करा. ड्रॅग केल्यानंतर याचं बॅकग्राऊंड घालवा. शेपमध्ये जाऊन या ठिकाणी बॉर्डर लाईन मोठी घ्या, याचा कलर चेंज करून घ्या, राईट क्लिक करा, ॲड टेक्स्ट करा आणि इथे कॅप्शन द्या आरोग्य शिक्षण. या टेक्स्टला या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर होममध्ये जा. होममध्ये गेल्यानंतर पहिले या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉन्ट चेंज करून घ्या. तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला ठेवायचा असेल तर तोच ठेवा. इथे आपण या ठिकाणी 36 करून घ्या. 36 चांगलं दिसतं. या ठिकाणी तुमच्या याला तुम्ही कलर घ्या आणि बॉर्डर या ठिकाणी याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतल्यानंतर हे आपलं कॅप्शन चांगलं दिसते, व्यवस्थित दिसते. आता या ठिकाणी तुम्ही परत कॅप्शन देऊ शकता. डिस्क्रिप्शन म्हणूया आपण त्याला, म्हणजे तुम्ही नेमकं कुठे कार्यक्रम, कोणत्या शाळेत कार्यक्रम राबविला तो या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. इन्सर्टमध्ये जा, शेप्समध्ये जा, हा रेक्टँगल घेऊन या ठिकाणी ड्रॅग करा आणि इथे तुम्ही तुमचं डिस्क्रिप्शन लिहू शकता. असं अतिशय सोप्या पद्धतीने आपण कितीही फाईल तयार करू शकतो. इथे तुम्ही लिहा आरोग्य उपकेंद्र वेळम गाव मळण येथील शाळेतील विद्यार्थी यांना कीटकशास्त्रीय आजाराबद्दल माहिती देण्यात आले. यावेळी उपस्थित आरोग्यसेवक व शिक्षक वर्ग इत्यादी. आता सिलेक्ट करा या टेक्स्टला, होममध्ये जा, त्यानंतर याचं या ठिकाणी तुम्ही फॉन्ट चेंज करा, बोल्ड करा, साईज 16 करा आणि या ठिकाणी कलर चेंज करून द्या. ते ॲडजस्ट करा. सुंदर दिसते आहे PPT. अशा पद्धतीने मित्रांनो आपण कितीही पेज ॲड करू शकता आणि अगदी अर्ध्या एक तासामध्ये 20-30 पेजची सुंदर फोटो फाईल आपण तयार करू शकतो. यामध्ये विविध कार्यक्रम घेऊ शकतो आपण. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इथे तुम्ही जर लँडस्केप फोटो घेतले तर ते अतिशय पद्धतीने सेट होतात, चांगल्या पद्धतीने सेट होतात आणि जर आपण व्हर्टिकल घेतले तर मात्र थोडं ॲडजस्ट करावं लागतं. एक तुम्हाला या ठिकाणी मी व्हर्टिकल जर तुम्ही फोटो घेतले असेल ते कशा पद्धतीने ॲडजस्ट करावे त्याचं या ठिकाणी दाखवतो. इथं शेप्स घ्या, या ठिकाणी रेक्टँगल घ्या आणि तुम्ही या ठिकाणी ड्रॅग करून घ्या. ड्रॅग करून घेतल्यानंतर मात्र तुम्हाला काय करावं लागेल की इथं 2 पद्धतीने तुम्हाला ड्रॅग करावं लागतं. व्हर्टिकल फोटो तुमचे 2 आहेत तर तुम्ही काय करा, याची एवढी साईज घ्या आणि याला थोडीशी याची लांबी वाढवा. बॅकग्राऊंड रिमूव्ह करा, याला परत कॉपी म्हणा आणि पेस्ट म्हणून अशा पद्धतीने आपण व्हर्टिकल फोटो देखील 2 बसवू शकतो, म्हणजे 4 बसतील खाली वर आणि इथे. परत या फोटोमध्ये ॲड टेक्स्ट करा, इन्सर्टमध्ये जा आणि पिक्चरमधून तुम्ही या ठिकाणी तुम्ही घेतलेले उभे फोटो देखील तुम्ही घेऊ शकता. हा माझा उभा फोटो असणार आहे. मी या ठिकाणी उभा फोटो तुम्हाला ॲडजस्ट करू शकतो. टेन्सिलिंग करतानाचा आहे, घरावर दारावर टेन्सिलिंग करतानाचा आहे.
अशा पद्धतीने इथे हे ॲड टेक्स्ट करा, इन्सर्ट म्हणा, पिक्चरवर जा आणि इथून तुम्ही उभा फोटो सिलेक्ट करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी उभे फोटो असेल तेही सहजरित्या अतिशय सुंदररित्या आपण ॲडजस्ट करू शकतो। आपण उभे फोटो देखील या ठिकाणी ॲडजस्ट केलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता। याला तुम्हाला रेक्टँगल घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर रेक्टँगल नाही घेतलं तर फोटो चांगले सेट होत नाहीत आणि त्याला हे बॅकग्राऊंड आल्यामुळं मस्त सुंदर दिसतं। इथे कॅप्शन देऊन आपण या ठिकाणी अशी फोटो फाईल अनलिमिटेड पाहिजे तेवढे आपण या ठिकाणी फोटो घेऊ शकतो, पेजेस घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण फोटो फाईल सहज तयार करू शकतो। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर शेअर करा। परत तुम्हाला या ठिकाणी पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण पीपीटी कशी तयार करावी याची माहिती देण्यासाठी व्हिडिओ तयार करणार आहोत। या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।